नमस्कार. डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांनी एवढा चांगला प्रतिसाद देत आहात आणि असाच प्रतिसाद आपल्याला अजून द्यायचा आहे बरं काय. आणि तुम्ही देतच आहात. तर चला एका सुंदर अशा गोड अशा मधुर अशा विषयाला बघूया आपण. जीवन संघर्षानं भरलेलं जीवन. तुमचं माझं जीवन कसं आहे? अगदी संघर्षानं भरलेल्या या जीवनाला, भरलेल्या जीवनाला आपण कसं बनवायचंय, आपण कसं जगायचं आहे, त्या जीवनाकडे आपण कसं बघतो त्याच्यावर परिपूर्ण अवलंबून आहे. सीडीवर जातो घसरून पडतो. सीडीवर जाऊन ज्यावेळेस घसरून पडतो त्यावेळेस थकायचे का हो? अजिबात नाही. चॅलेंज द्यायचं जीवनाला, चॅलेंज. मी कधी थकणार नाही, मी कधी हारणारच नाही. तर मी चढत शेवट गाठणार. माझं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत 200% मी जाणार. 200%. हार कोण मानायची? तुम्ही मी हार मानायची? अजिबात नाही. जो होगा देखा जाएगा. आणि जीवनाच्या ह्या संघर्षामध्ये, ज्या जीवनात संघर्ष नाही ते जीवन कसलं? ज्या जीवनात दुःख नाही ते जीवन कसलं? ज्या जीवनात संघर्ष नाही ते जीवन कसलं? जीवनामध्ये संघर्ष असलाच पाहिजे. जीवनामध्ये दुःख असलंच पाहिजे. दुःख असलं तर सुखाची किंमत कळते. ज्या वेळेस आपल्याला दुःख येतं त्यावेळेस सुखाचं महत्व कळते, सुखाची किंमत कळते. म्हणून माणसाला कधी सुख कधी दुःख पाहुण्यासारखं आहे, पाहुण्यासारखं. कधी येणे कधी जाणे, कधी थांबणे कधी जाणे. बरं, तुम्ही दुःख नाही ते असा माणूस दाखवा आणि संघर्ष नाही असा माणूस दाखवा. दुःख कशाच आहे? मला मुलबाळ झालं नाही, मला पाहिजे अशी बायको भेटली नाही, मला पाहिजे असा नवरा भेटला नाही, माझ्या प्रियसी सोबत माझा शेवट लागला नाही. बघून घ्या दुःख. मला चांगले मार्क पडले नाही, मला मनासारखी नोकरी लागली नाही, माझी मनासारखी बदली झाली नाही. छोट्या गोष्टीचं एवढंच दुःख एवढं मोठं करणार. पण जे भेटली बायको, जो भेटलाय नवरा, त्याच्यासोबत सुखानं संसार करा. काय पडता? आता तुम्हाला तुमची प्रियसी भेटली नाही, तिचं तुमच्यावर जीवापाड प्रेम होतं, तुमचं पण तिच्यावर होतं प्रेम. विधात्याला मान्य नव्हतं ना. त्या विधात्याला मान्य असलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला तो मिळते. मग जे पडलंय पदरात, नवरा असू द्या की बायको असू द्या, प्रेमानं गोड करा. प्रेमानं संसार करा. संसार प्रेमानं करा. ती प्रियसीच आहे समजा ना, किंवा तो प्रियकरच आहे समजा, आणि सुखानं संसार करा. जीवन गोड करण्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे, आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि आपल्या जीवनातला राईचा पर्वत आपण न करता आपण काय केलं पाहिजे माहित आहे? आपण थोडस प्रयत्नवादी झालं पाहिजे, संयमीवादी झालं पाहिजे. आपण संघर्ष करायला शिकलं पाहिजे. आणि आपल्यापाशी जर संयम असेल तर आपलं जीवन हे सुखरूप होणारच. आता मूलबाळ झालं नाही म्हणून कोणाला 10 वर्षाला होते, कोणाला 5 वर्षाला होते, कोणाला 2 वर्षाला होते, कोणाला 15 वर्षाला होते, कोणाला 20 वर्षालाही होते मूलबाळ. ज्या दिवशी तुमच्या भाग्यात असेल ना, त्या दिवशीच ती गोष्ट मिळणार आहे. जी मिळणार आहे ती मिळणारच आहे. जे जाणार आहे ते जाणारच आहे. आणि जे थांबणार आहे ते थांबणारच आहे. नको त्या गोष्टीच्या पाठीमागं लागणं सोडून द्या. आपण काय करतो माहित आहे? जे आपल्या जवळ असते, जे आपल्या गावात पिकते, जे आपल्या घरात असते, त्याची किंमत आपण शून्य करतो. आणि जे दिसत नाही, जे गवसत नाही, अशाच्या पाठीमागं लागायला आपण शिकलेलो आहोत. पण
जे तुमच्या जवळ आहे ते तुमचं आहे, जे तुमच्या जवळ नाही ते तुमचं नाही. म्हणून नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा जिथं कुठं आहात, जे काही आहे तुमच्या जवळ त्याचं सोनं करा, त्याचं सोनं करा. त्याच गोष्टीची अपेक्षा ठेवा. आणि ज्या गोष्टी तुमच्या जवळ नाहीत, ज्या गोष्टी मिळणाऱ्या नाहीत, त्या गोष्टीची अपेक्षा करून तरी काय करणार हो सांगा बरं तुम्ही. फायदा अजिबात नाही. शेवटी तुमच्या पदरात निराशा पडणार आहे, निराशा. म्हणून पती पत्नीने सुखा समाधानाने नांदायचं. त्या विधात्याने जी जोडी बांधलेली आहे ना, त्या जोडीसोबत आनंदाने संसार करायचा. प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळत नाही. आधी आपण प्रेम द्यावं लागतं, त्याच्या बदल्यात प्रेम मिळते. आणि आपण जर राग द्वेष दुश्मनी देत असाल तर त्याच्या बदल्यात तेच मिळणार आपल्याला. अपेक्षा काय ठेवायची आहे का? नाही. चुकीची अपेक्षा ठेवणं बंद करा. चुकीची अपेक्षा ठेवू नका, चुकीचं वागू नका. तर वागायचंय ते चांगलं वागा. खूप नशिबान जे लोक आहेत की ते ज्या असेल त्या गोष्टीत समाधान राहतात, जे भेटलं त्याच्यात समाधान राहतात. आणि जे जसं भेटल जसं मिळेल त्या समाधान मानल्या, तेच खरं जीवन आहे. तेच खरं जीवन आहे. इथं तिथं भरकटून बसण्यात फायदा नसतो. आणि फायदा नसतो हे जर आपल्याला समजलं, तरी पण आपण त्याच वाटेने जी जात असेल तर आपल्या एवढं दुर्दैवी आपणच. म्हणून एकच करायचं आहे, समाधानी जीवन जगायला शिकायचं. एकच करायचं आहे, समाधानी जीवन जगायला शिकायचं आहे. आणि प्रार्थना जे असेल, नशिबात जे असेल तेच मिळणार आहे. तुम्ही लाख प्रयत्न करा, लाख प्रयत्न करून सुद्धा जर एखादी गोष्ट तुमच्या नशिबात नसेल तर ती तुम्ही लाख प्रयत्न करून सुद्धा ती भेटत नाही. जवळ आलेली दूर जाते, हातात आलेलं पदरात पडलेलं दूर जाते. कारण त्याचं एकच असते, ती गोष्ट तुमच्या नशिबात नसते. ह्या गोष्टी तर मान्य आहेत तुम्हाला, मान्य करावंच लागणार आहे. कारणच त्याचं हे आहे की किस्मत से पहले कुछ नहीं मिलेगा, जो किस्मत में है वही मिलेगा. तर एकच करा, आनंदी राहा, समाधानी राहा. आणि डाकेता यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला अजिबात विसरू नका. फक्त सबस्क्रायबर करा आणि आलेले व्हिडिओ बघत चला, बघत चला. आपल्या मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि काय करायचं माहिती आहे, जीवनाकडे सकारात्मकतेने बघायचं आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवायचा आहे. हे सगळे लोक कसे आहेत माहित नाही, पण मी आनंदात आहे असं म्हणून जीवनाकडे बघा. जीवन सुंदर आहे, जीवन चांगलं आहे. आणि जीवनाकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह वागा, पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह राहायचं नाही. जीवनामध्ये सतत हॅपी, आनंदी राहून बघा. आपल्या शरीरातले हार्मोन्स बदलतात आनंदी राहिल्यानंतर. आपण आनंदी राहिल्यानंतर आपलं जीवन, आपलं प्रकृती, आपलं शरीर आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देतं. आपल्या बिमाऱ्या पळून जातात आणि आपण निरोगी राहतो. निरोगी किती फायदा आहे आपल्या एका सुखी समाधान जगण्याच्या पाठीमाग जे बेनिफिट मिळणार आहे. दवाखान्याला जायची कधीच वेळ येणार नाही, दवाखान्याला जायची कधीच वेळ येणार नाही. एका समाधानी जगण्यामुळं जगणार ना, बिलकुल 100% जगा. निरोगी जगा, सुखी जगा, आनंदी जगा. पुन्हा आपण भेटूच.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच.